मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स। आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स, अशोकनगर रोड, सातपूर, नाशिक। रिपब्लिकन सोशल ग्रुप प्रणित पीएल ग्रुप गणेश उत्सवाच्या सातपूर कॉलनीमध्ये खाटू श्यामचा देखावा। सातपूर कॉलनी आनंद छाया येथे पीएल ग्रुपच्या वतीने खाटू श्याम या देवस्थानाचा देखावा आयोजित करण्यात आला आहे। हा देखावा पाहण्यासाठी सातपूर कॉलनी, अशोकनगर, सातपूरगाव तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरिक, महिला, बंधू भगिनींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। खाटू श्याम हे राजस्थानमधील देवस्थान आहे। या मंडळाचे मार्गदर्शक रिपाई नेते प्रकाश लोंढे, सामाजिक कार्यकर्ते दीपक नानाजी लोंढे, माजी नगरसेविका सौ दीक्षाताई दीपक लोंढे, सामाजिक कार्यकर्ते भूषण भाऊ लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश उत्सवाचे आयोजन करण्यात येते। माता वैष्णवी देवी, माता सप्तशृंगी, महाराष्ट्राचे आराध्य दैवत खंडोबागड असे विविध देखावे यापूर्वी या मंडळाने साकारले आहे। या वर्षी या मंडळाच्या वतीने राजस्थान येथील खाटू श्याम देवस्थानाचा देखावा उभारला आहे। या मंडळामध्ये सातपूर सोसायटीचे संचालक मंडळ यांच्या हस्ते आरती करण्यात आली। दीपक नानाजी लोंढे यांनी आरतीचा पहिला मान सातपूर सोसायटीचे संचालक कांतीलाल भंडुरे, छगनराव भंडुरे, किशोर मुंदडा, दिलीप भंडुरे, विजय भंडुरे, सुनील मौले, अमर काळे, एकनाथ तिडके, त्र्यंबक भंडुरे, अनिल सोनवणे हे आरतीसाठी उपस्थित होते। यावेळी मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली। या आरती प्रसंगी या मंडळाचे मार्गदर्शक दीपक नानाजी लोंढे, सामाजिक कार्यकर्ते धीरज भाऊ शेळके, शिवजन्मोत्सव समितीचे माजी अध्यक्ष जीवन रायते यांच्यासह मंडळाचे अध्यक्ष सुनील गायकवाड, मंगेश वाघमारे, अजर शेख, मनोज आहिरे, विजय तलाके, कमलेश पगारे, रवी पालवे, नाना जाधव, मलिक काळे, मोहनदास महाले, अशोक नेटावटे, किरण साळवे, दीपक उबाळे, विक्की सोनकांबळे, संदीप तायडे, विजय पंडित, अजय जाधव, अक्षय कांबळे, पंकज वाघ आदी उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज आहिरे यांनी केले। त्यांनी खाटू श्याम या बाबांकडे जी मागणी जर केली तर त्यांची 100% मनोकामना याच ठिकाणी पूर्ण होणार आहे। असेच उपक्रम नानाजी लोंढे यांनी या ठिकाणी राबवावे अशी मी त्यांना शुभेच्छा देतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। या ठिकाणी म्हणजे माझे लाडके नानाजी लोंढे यांनी जो आम्हाला सोसायटीच्या सर्व संचालकांना मान दिला त्याबद्दल मी मंडळाचे आणि नानाजी लोंढे यांचे आभार मानतो। तसेच या खाटू श्यामची जी कहाणी आहे ही राजस्थानमधली हे अति जागृत स्थान आहे आणि ते त्यांच्या डोक्यात कसं आलं हे मला अजूनही समजलं नाही का त्यांनी खाटू श्यामचं इथं का केलं। आज ह्या खाटू श्यामच्या दर्शनाला पूर्ण नाशिक शहर काय सातपूर अख्खं इथं दर्शनाला येईल कारण त्याची ख्याती तेवढी मोठी आहे की या खाटू श्यामला जो कोणी जे काही मागेल ते त्याला 100% प्राप्त होणार आहे असे खाटू श्याम जागरूक झाले। आणि या मंडळाने सर्व प्रतिष्ठित व्यक्तींना या ठिकाणी आरतीचा मान सन्मान दिला जातो। तसेच गेल्या 4 ते 5 वर्षापासून आम्हालाही संपूर्ण सातपूर ग्रुपला या ठिकाणी बोलवलं जातं आणि आम्हाला जो मान सन्मान दिला जातो त्याबद्दल नानाजी लोंढे यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। तसेच त्यांचे देखावे अतिशय उत्कृष्ट आणि सांस्कृतिक धार्मिक असे देखावे असतात। ज्याप्रमाणे आज त्यांनी हा जो खाटू श्याम हा देखावा सादर केला आहे। घटोत्पुत्र या भीमपुत्र घटोत्कच यांचा मुलगा हा खाटू श्याम याची खूप आख्यायिका आहे। इथं सांगायला गेलं तर अर्धा तासही कमी पडेल अशा पद्धतीची या खाटू श्यामची आख्यायिका आहे। परंतु आज सगळ्यात जास्त महाराष्ट्रामधून या खाटू श्यामच्या दर्शनासाठी त्या ठिकाणी जात असतात। मी त्या ठिकाणी गेलो आणि प्रत्येकाच्या तोंडून ऐकलं की आपण जे मागतो त्याची मनोकामना पूर्ण होते आणि जे लोक आज त्या ठिकाणी जाऊ शकत नाही परंतु त्यांची मागणी इथं काय आणि इथं काय इथं सुद्धा पूर्ण होईल त्यासाठी आमचे मित्र नानाजी नाही पण आपले किशोर मुद्राने आता सांगितलं का खाटू श्यामला जिथे जो जातो आणि जो आपल्या मनात मागतो त्याचा आमच्या सातपूर आपल्या सातपूर ग्रामस्थांच्या वतीनं सातपूर कार्यकारी सुरांच्या वतीनं तसंच आमच्या आपल्या आमाच्या वतीनं मी एकच सांगू इच्छितो
तुमच्या आजपर्यंतच्या काही मनोकामना असतील त्या या शाटूकाम बाबांच्या माध्यमातून त्या पुऱ्या हो ही मी ईश्वराची प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी आम्हाला पुन्हा एकदा तुम्ही बोलावलं असंच मान सन्मान तुम्ही इथं पुढे देताल अशी आशा बाळगतो. थांबतो. जय हिंद महाराष्ट्र. वैविध्यपूर्ण पारंपरिक तसेच महिला वर्गाचा मान सन्मान राखला जाईल अशा प्रकारचे या ठिकाणी देखावे सादर केले जातात. आणि या नाविन्यपूर्ण देखाव्याचं देखील सगळ्यांकडून उत्स्फूर्त असं स्वागत होतं. मी या ठिकाणी आमचे मार्गदर्शक चंद्रकिशोर शेटजी मुंदडा यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी दोन शब्द बोलावे. या चॅनलला आपण शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.